नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रिया इथे प्रतिमाला म्हणत असते, आई मी तुला कोठेही जाऊन देणार नाही. लहानपणापासून मला तुझा सहवास लाभला नाही. प्रिया इथे आता प्रतिमाला प्रॉमिस करत असते की आपल्या दोघींची ताटात तूट इथून पुढे कोणी सुद्धा करणार नाही. इथे आता प्रतिमाला ओळखतच नसतं की प्रिया नक्की कोण आहे ते. आता तिला स्पर्श सुद्धा तिचा नको असतो, म्हणून प्रतिमा आता तिचा हात झटकते आणि सायलीजवळ जाऊन थांबते. हे प्रतिमाचं वागणं आता सगळ्यांनाच धक्कादायक असतं. अस्मिता आता प्रतिमाला म्हणत असते, प्रतिमा आता तू अशी का करतेस आणि तुझ्या मुलीचा हात धरायचा सोडून त्या सायलीकडे का सारखे सारखे जातेस. रविराज आता पुढे येतो आणि म्हणत असतो, प्रतिमा तू आपल्या तन्वीला नाही का ओळखलं. हे अगं आपलंच पिल्लू आहे, ते जरा आता मोठं झालेलं आहे, त्यामुळे तुला ते आता ओळखत नसेल. प्रतिमा आता आश्चर्याने सगळ्यांकडे पाहत असते. रविराज आता प्रतिमाला म्हणत असतो, आपल्या तन्वीला तू जवळ नाही घेणार का. पण प्रतिमा इथे काहीच बोलत नसते, खूप गोंधळून गेलेली असते. रविराजला पण काही बोलावं काहीच कळत नसतं. सायली ते म्हणत असते, अहो रविराज सर, प्रतिमा त्या घरात आल्यापासून कोणाशीच काही बोलली नाही, कारण आल्यापासून तिच्यावरती खूप प्रश्नांचा भडीमार होत आहे, त्यामुळे ती खूप गोंधळून गेलेली आहे, कारण तिला थोडासा आराम करू देत. रविराज आता म्हणत असतो, पण अगं सायली म्हणत असते की रविराज सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. इथे आता प्रियाला खूपच राग आलेला असतो, कारण प्रतिमाचे सगळे डिसिजन ही सायली घेत असते. इथे प्रियाचा खूप जळफाट होत असतो. तेवढ्यातच इथे विमल येते आणि विमल सायलीला म्हणत असते, तुम्ही मला प्रतिमाताईंची खोली साफ करायला सांगितली होती, ती मी आता केलेली आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना तिथे आराम करायला सांगू शकता. इथे आता सायली प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमात्या तुम्ही तिथे आराम करता का थोडा. आता प्रतिमा इथे सायलीच्या प्रश्नाला हो असं म्हणते. पूर्ण आजीला खूप छान वाटत असतं, कारण सायलीचं सगळं ही प्रतिमा ऐकत असते. सायली किती प्रेमाने प्रतिमाशी वागते आणि किती प्रेमाने बोलते हे पाहून आता अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं. त्याला खूप छान वाटत असतं. सायली आता प्रतिमाला घेऊन रूम मध्ये येते. प्रतिमा ही खूप गोंधळून गेलेली असते, त्यामुळे तिला ती मोठी रूम पाहून असं वाटत असतं की मला इथे राहायचं नाही. आता ती इशारा करून सायलीला सांगत असते की मला इथे राहायचं नाहीये. सायली आता प्रतिमाला समजवत असते आणि म्हणत असते, प्लीज प्रतिमा आत्या, तुम्हाला इथून आता कोठेच जायचं नाही, कारण हे तुमचंच घर आहे. सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या, तुम्हाला एवढी सगळी माणसं दिसली त्यामुळे तुम्ही जरा गांगारून गेला होता, पण काळजी करू नका, ही खूप प्रेमळ माणसे आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त तुमच्यासाठीच अश्रू होते आणि ही माणसे तुम्हाला जवळ घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, पण मी तुम्हाला सुद्धा काही होऊन देणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. सायली आता तिला सावरून सोप्यावरती बसवते, पण ती सोप्यावरती बसायला नकारच देत असते. सायली आता प्रेमाने प्रतिमाला म्हणत असते की तुम्हाला आता भीती वाटत नाही ना, रिलॅक्स बसा, मी आहे ना तुमच्याजवळ. सायली आता समजवत प्रतिमाला म्हणत असते की तुम्ही मनाची तयारी करा, कारण तुम्हाला आता घरातल्यांचं प्रेम स्वीकारण्यासाठी मनाची तयारी करावीच लागेल. मग त्यासाठी कितीही वेळ लागला तर त्यासाठी आम्ही धीर धरू. इथे प्रतिमाला सायलीचं बोलणं ऐकून खूप बरं वाटत असतं. सायली आता प्रतिमाला म्हणत असते की मी जेवणाचं बघते, असं म्हणून सायली आता तिथून निघून जाते. प्रतिमा सगळ्या रूमकडे बघत असते, पण तिला काही सुद्धा आठवत नाही. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं, महिपत हा फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवरती कोणाला तर सांगत असतो की तुम्ही माझ्या व्यवसायामध्ये पैसा लावला तर तो कधीच बुडणार नाही, त्याचा फायदाच होणार. असं म्हणून तो आता कपाट उघडतो, तर त्या कपाटामध्ये पैसे आणि दागिने गायब झालेले असतात. म्हणून तो आता खूप घाबरतो आणि घाईघाईने फोन ठेवतो आणि साक्षीला जोरजोरात हाक मारत असतो. साक्षी आता धावतच तिथे जाते आणि विचारते, काय झालं अण्णा, इतके का ओरडताय अण्णा. त्यावर आता महिपत विचारत असतो, तिजोरीतले दागिने आणि पैसे तू घेतले आहेस का. साक्षी महिपतला म्हणत असते, हो, पण नागराजने दिलेले दागिने आणि पैसे कुठे आहेत, सगळे गेले का मग, आणि अजून बाकीचे दागिने कुठे आहेत. महिपत आता इथे खूप चिडतो आणि म्हणत असतो की महिपतच्या घरामध्ये चोरी करायची एवढी मोठी धाडस कुणी केलं, आणि जे गेटवरती आहेत ते काही झोपा काढत आहेत का. महिपत आता खूप चिडलेला असतो आणि तो सुब्या करत हॉलमध्ये जातो आणि वॉचमनला बोलवून घेतो. तो वॉचमन आता तिथे येतो आणि म्हणत असतो, काय झालं साहेब. इथे महिपत त्या वॉचमनला खूप मारतो आणि त्याला बुक्या मारत म्हणत असतो, काय रे सुब्या, तुला कळालं नाही का, इथे तिजोरी फोडून करोडचा माल कोणीतरी घेऊन गेलेला आहे. तू काही नुसता बुजगावणं म्हणूनच तिथे उभा होतं का, यापुढे तर तुझं तोंड दाखवलं ना.
तर तुला पोत्यामध्ये घालतो आणि गेटजवळ बुजगावणं म्हणून उभा करतो. महिपतच्या रागाला इथे आता आवरच कोण घालत नसतं. साक्षी त्याला आता तिथे आवरते आणि म्हणत असते की त्याला एवढं मारू नका. महिपत हा त्या वॉचमनला खूपच मारत असतो. त्यामुळे साक्षी आता घाबरते, म्हणत असते की अण्णा स्टॉप, बास करा आता सगळं हे. साक्षी आता त्या वॉचमनला म्हणत असते तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून पळून निघून जावा. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा सायलीची वाट पाहत बाहेर उभा राहिलेला असतो. पण सायली अजून बाहेरच आलेली नसते. तो आता कुसुमताईला मेसेज करतो आणि सांगत असतो सायली आली आहे का. त्यावर आता तेवढ्यातच तिथे सायली येते आणि सायली विचारत असते अहो तुम्ही इथे बाहेर काय करताय. अर्जुन म्हणत असतो काही नाही, इथे मी तुमचीच वाट पाहत थांबलो होतो. सायली म्हणते का बरं. ते कसं आहे ना, त्या दिवशी आपण अलिबागला गेलो होतो ना, त्यावेळेला तुम्ही मला खूप सांगण्याचा प्रयत्न केला की त्या प्रतिमाच आत्या आहेत, पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही, त्यामुळे मी तुम्हाला सॉरी म्हणतो. आता इथे सायली म्हणत असते अहो पण तुम्ही त्यांचा चेहराच पाहिला नव्हता, त्यामुळे तुम्हाला ओळखता आलं नाही. आणि ती सगळी परिस्थिती पाहता तुम्हाला तरी कसं वाटेल की त्या प्रतिमा आत्याच होत्या. ती तुम्ही कशाला त्यासाठी सॉरी म्हणताय. आणि तुम्ही मला न सांगता अलिबागला निघून गेलात ना, तेव्हा मी सुद्धा तुमच्यावरती खूप चिडले होते. पण अर्जुन हा आता सायली समोर सॉरीचा जपच करत असतो. इथे आता अर्जुन म्हणत असतं अहो तुम्हाला सांगू का, तुम्ही आपल्या घरासाठी एवढं मोठं काम केलं आहे ना, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही सगळं आता प्रतिमा त्याचं लाईफच चेंज केलेलं आहे. इथे सायली स्वतःला क्रेडिट न घेता म्हणत असते सर माझं त्यामध्ये काहीच नाही, कारण नियतीचीच अशी इच्छा होती की प्रतिमा त्याने आता सगळ्या आपल्या माणसांमध्ये यावं आणि त्यांनी एवढं सोसलं असणार आहे ना, कारण मंदिरामध्ये त्या राहत होत्या आणि अशी मंदिराबाहेर जे मदत मागतात ना त्यामध्ये त्या राहत होत्या, त्यामुळे त्यांना किती वाईट वाटलं असेल ना. इथे अर्जुन म्हणत असतो की त्यांचे कपडे पण फार जुने वाटत आहे आणि त्यांच्या हातामध्ये जी पिशवी आहे त्यामध्ये नक्की काय आहे. सायली म्हणत असते त्यामध्ये नक्की काय आहे हे सुद्धा मी पाहिलं नाही, कारण त्या कशा प्रकारे आयुष्य जगत होत्या ते आपल्याला सुद्धा माहीत नाही. सर त्यांचं कसं झालं आहे माहीत आहे का, त्यांना मागचं काही आठवत नाही आणि आत्ताचं काही सांगता येत नाही. अर्जुन आता म्हणत असतो पण प्रतिमातेची तुम्ही खूप काळजी घेत आहे. आता सायली म्हणत असते हो, फक्त पूर्णाजीच्या प्रेमापोटीच हे सगळं घडलेलं आहे. पूर्णाजीचं प्रतिमात्यावर खूप प्रेम आहे, कारण देवाकडे ते त्यांच्यासाठी खूप प्रार्थना करायच्या आणि यातलं मी काही सुद्धा केलेलं नाहीये. हे सगळं आपल्या माणसांमुळे झालं आहे आणि ही सगळी आपली माणसं आहेत ना, बरोबर ना. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की हो ती तुमचीच माणसं आहेत आणि गालातल्या गालात हसतो. तेवढ्यातच तिथे समोर प्रिया येऊन उभा राहते. इथे अर्जुन म्हणत असतो की मी फक्त तुला प्रतिमा आत्याबद्दल विचारायला आलो आहे. इथे आता सायली म्हणत असते पण यांचा सूर का बदलला. ती समोर पाहते तर तिथे प्रिया आलेली असते. आता ती अर्जुनकडे खूप रागात पाहते आणि तिथून निघून जाते. अर्जुन आता इथे विचार करत असतो बापरे, या दोघी तर आता घरात राहिल्यावर माझी रोज एक परीक्षाच असणार आहे, कारण प्रिया तर माझ्या बरोबर बोलायला लागली तरी यांना खूप टेन्शन येतं आणि ह्या माझ्या बरोबर रागानेच बोलत असतात. अर्जुन आता हसायचं खोटं नाटक करतो आणि तन्वीला म्हणत असतो काय मग तन्वी. त्यावर तन्वी म्हणत असते की मी तुला इथून घेऊन जायला आलेली आहे. तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं सगळेजण आता घरामध्ये बसलेले असतात आणि सुमन म्हणत असते पण प्रतिमा वहिनींच्याशी कशी स्मृती जाऊ शकेल हे मला काही कळतच नाहीये. त्यांना नक्की कसं आठवत नसेल. इथे नागराज आता रागामध्ये म्हणत असतो पण खरंच प्रतिमा वहिनीची स्मृती गेली असेल ना. घरातले आता सगळेजण हे नागराजकडे पाहतच असतात, कारण नागराज बोलण्याचा सूर हा खूप वेगळा असतो. प्रताप आता म्हणत असतो पण तू असं का बोलतोयस. त्यावर नागराज म्हणत असतो काही काही केसमध्ये हे नंतर आठवायला चालू होतं. नागराज म्हणत असतो की पण त्यांना लवकर आठवायला हवं. रविराज आता लगेच म्हणत असतो की तिला कधी तिचं आठवायचं आहे ते आठवू दे, पण माझी प्रतिमा माझ्याजवळ आली ना हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि रविराज आता पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्णाई, माझं आता कुटुंब पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे. आता माझ्या तन्वीला तिची आई मिळणार आहे. पूर्णाजी आता हात जोडतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात की माझ्या प्रतिमाला सगळं काही तिचं आठवू देत. आता तन्वी म्हणत असते हो पूर्णाजी, आणि आता मी तिला जाऊन विचारेल की नक्की काय काय तुझ्यासोबत घडलं होतं ते. तिला आठवल्यावर ती नक्की माझ्याशी शेअर करेल, कारण मी तिची मुलगी आहे ना. आता सगळेजण हो म्हणत असतात. सायली आता इथे प्रियाला म्हणत असते प्रिया पण तू सारखं तिला काहीही विचारू नको, कारण त्या खूप गांगारून गेलेल्या आहेत आणि आपण तर त्यांना सारखे प्रश्न विचारतील तर त्या खूपच घाबरून जातील.
इथे आता प्रिया रागातच म्हणत असते, म्हणजे काय, मी माझ्या आईला भेटायचंच नाही का आणि बोलायचंच नाही का? इतक्या वर्षानंतर माझी आई मला भेटलेली आहे. तुझ्या सांगण्यावरून मी तिच्यापासून दूर राहायचं का असं वाटतंय का तुला? आता सायली म्हणत असते की अगं प्रिया, मी तशी म्हणत नाहीये. आपल्याला आता त्यांच्या मनस्थितीचा जरा विचार करायला हवा. आपण सर्वजण त्यांचीच माणसे आहोत. जोपर्यंत त्या आपल्याला स्वीकारत नाहीत तोपर्यंत आपण आता त्यांची वाट पाहूयात. इथे प्रिया नाटकं करत म्हणत असते, पूर्णाजी तू आता सायलीला समजव कारण तिला त्या गोष्टीचं गांभीर्यच नाहीये. आई आपल्या दोघींसाठी किती महत्वाची आहे ना ते तिला कळतच नाहीये. पूर्णाजी आता रागातच म्हणत असतात, खरं आहे, प्रसंगाचं गांभीर्य हे हिला कळत नाही. पण त्या सायलीला नाही तर प्रियाला म्हणत असतात. असं म्हणून त्या आता प्रियाची चांगलीच उचलबांगडी करतात आणि प्रियाला म्हणत असतात, तुला खरंच या गोष्टीचं गांभीर्य नाही. तुला ही साधी गोष्ट कशी कळत नाही की तुझ्या आईला तू प्रश्न विचारल्यावर त्रास होईल ते? रविराज आता प्रियाची बाजू सावरत म्हणत असतो, अगं पूर्णा आई, ती आनंदाच्या भरामध्ये ते बोलून गेलेली आहे. पूर्णाजी म्हणत असतात की हो, आपल्याला आनंदाचा दिवस हा साजराच करायचा आहे. त्यावर आता रविराज म्हणत असतो, हो पूर्णाई, देवाने आपली खूप परीक्षा पाहिलेली आहे, पण आपल्याला सुद्धा तसंच फळ दिलेलं आहे. आता हे सगळं ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. अर्जुन आता म्हणत असतो की आपण प्रतिमात्याचा ज्या वेळेला शोध घेत होतो त्यावेळेला आपल्याला ती कोठेच सापडली नाही, पण आपण ज्या वेळेला सगळ्या होप सोडून दिल्या त्यावेळेला ती सायलीला सापडली. सायलीचा आता इथे घरातले सगळेजण खूप कौतुक करत असतात. त्यामुळे इकडे नागराज आणि प्रिया हे एकमेकांकडे पाहत असतात आणि सायलीचं कौतुक पाहून त्यांना खूप राग येत असतो आणि मनातल्या मनात ते सायलीवरती जळत असतात. त्या दोघांच्याही मनात येत असतं की आता प्रतिमा आली आहे तर आता आपलं काही खरं नाही, आपल्याला ह्या घरातून आता बाहेरच जावं लागेल, अशी प्रियाला खूप भीती वाटत असते. सायली आता पूर्णाजीला म्हणत असते, पूर्णाजी आपण आता एक काम करायचं का? म्हणजे त्यांच्या ज्या सवयी आहेत त्या आता आपण पुन्हा पुन्हा त्यांच्यासमोर रिपीट करायच्या. त्यामुळे त्यांना हे सगळं आठवेल आणि त्यांचं मन सुद्धा प्रसन्न होईल. इथे पूर्णाजी म्हणत असतात की ही आयडिया खूप छान आहे. मग आता आपण एक काम करू, ज्या वेळेला उद्या पूजा आहे ना त्यावेळेला तिला तिथेच यायला सांगू. हे सगळं केल्यावर तिला आठवेल का सगळं? आता सायली म्हणत असते, त्यांना सगळं काही नाही आठवणार. पूर्णाजी आता लगेच म्हणत असते, आपण उद्या तिच्या आवडीचं सगळं जेवण बनवूया. इथे आता कल्पना आणि सायली हो म्हणत असतात. कल्पना आता म्हणत असते की प्रतिमाच्या आवडीनिवडी बदलल्या असतील का? इथे सायली म्हणत असते, पण त्या मंदिरामध्ये त्यांना काय खायला भेटलं असेल काय माहीत. इथे प्रिया लगेच म्हणत असते की मी माझ्या आईची खाण्यापिण्याची काळजी घेईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथे कल्पना म्हणत असते की प्रिया तूच काळजी करू नको, कारण सायली आणि मी पूर्णपणे प्रतिमाची काळजी घेऊ. इथे आता सायली पूर्णाजीला शब्द देते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, प्रतिमा त्याला मी अजिबात दुखवणार नाही आणि त्यांना काहीच कमी पडून देणार नाही. हा शब्द आता सायलीने दिल्यावरती सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि खूप कौतुकाने आता सायलीकडे सगळे बघत असतात. तरी त्या आता प्रिया आणि नागराजला खूप राग आलेला असतो आणि त्यांचा खूप जळफळाट होत असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे प्रतिमाला झोप येत नसते. आता सायली तेवढ्या तिथे येते आणि प्रतिमाचं डोकं आपल्या मांडीवर घेते आणि अंगाई गायला चालू करते. आता हे सगळं जण घरातले बघत असतात. सगळ्यांनाच खूप सायलीचं कौतुक वाटत असतं. प्रतिमाला आता इथे सायलीने अंगाई म्हटल्यावरती खूप गाढ झोप लागते. हे बघितल्यावर आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात, कारण सायली खूप प्रतिमाची काळजी घेत असते. इथे प्रियाला बघून खूप राग येत असतो, कारण तिला असं वाटत असतं की प्रतिमाला सगळं आठवलं तर आपल्याला आता या घरामधून बाहेर जावं लागेल. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.